मी सांगतो ना, मी महाबळेश्वरला मोठा पर्यटन महोत्सव राज्य सरकारचा घेतोय, राज्याचा सगळ्या टुरिझम बूस्ट करण्यासाठी, टुरिझम डेव्हलपमेंट, टुरिझमला चालना देण्यासाठी. पण अनधिकृत बांधकामाचा विषय तुम्ही जो सांगितला, साधारणतः 1 वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब महाबळेश्वरला आले होते. महाबळेश्वरच्या राजभवनमध्ये एकूण महाबळेश्वर विकास आराखड्याच्या संदर्भात त्यांनी बैठक घेतली होती आणि तेव्हा स्थानिक पत्रकारांनी आपण जो मुद्दा आता उपस्थित केला अनऑथोराइज कन्स्ट्रक्शनचा, त्याचा मुद्दा तिथं उपस्थित केला होता. आणि त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना SP-ना शिंदे साहेबांनी आदेश दिले होते की जे इलिगल अशा पद्धतीचे RCC कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ती इमिजिएट डिमॉलिश करा. तुम्ही पाहिलं असेल मागच्या एक पावसाळ्याच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात पाचगणी, महाबळेश्वर ह्या परिसरामध्ये इलिगल कन्स्ट्रक्शन डिमॉलिश केलेली आहेत. ती प्रक्रिया ऑनगोईंग आहे. पण बऱ्याचदा आपण नोटीस जरी नुसतं दिलं डिमॉलिशनचं की लगेच ते कोर्टात जातात आणि कुठून तरी कोर्टातनं एखादा स्थगिती आदेश मिळवतात. पण जिथं जिथं स्थगिती आदेश नाहीत तिथं आपण ही प्रोसिजर सुरू केलेली आहे. काही अनधिकृत बांधकामं पाडली सुद्धा. नवीन महाबळेश्वर